आणि इतर सगळे मान्यवर बंधू मिळतात. शुक्रभाई आप ये सब काय सकाळपासून आलेले ह्या जिल्ह्यातील सगळे सन्मान्य, मला माहिती आहे ऊन आहे, बरेच लोकांना उन्हाचा त्रासही झाला असेल, पण त्या सगळ्याला एवढंच सांगतो, ज्या व्यक्तीच्या सन्मानासाठी आम्ही तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे त्या व्यक्तीचं जीवन चरित्र जरा वाचून घेण्याचा प्रयत्न करावा. एक गरीब घरातलं ते व्यक्तिमत्व, शिक्षणाच्या भरोश्यावर जे बॅरिस्टर झाले, कुठल्याच गोष्टीला काहीच कमी नव्हती, पण या देशातनं गुलामी कायमस्वरूपी संपली पाहिजे, काय देशातील गोर गरीब लोकांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, ह्या गरिबीतील असलेल्या मागासवर्गीय लोकांना ज्याला त्या ठिकाणी स्वतः चालत असताना रस्ता झाडून गेला पाहिजे, यासाठी स्वतःच्या मागे त्या ठिकाणी झाडू बांधण्याची व्यवस्था देशामध्ये होती ती मिटली पाहिजे. हा दृष्टिकोन, हा विचारधारा मनाशी लावून घेतला आणि देशाच्या मध्ये गुलामगिरी संपवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान केलं. आज महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी तुम्हाला त्या ठिकाणी पंचामध्ये दिसतात जरूर, पण बॅरिस्टर व्यक्ती होता, सूट बूट मध्ये राहण्याची सवय होती या माणसाला. इंग्लंडमध्ये ब्रिटिशच्या राणीला भेटायला गेला, सांगितलं मी आलो आहे, पण सुटाबुटामध्ये नाही. ज्या देशाचं मी प्रतिनिधित्व करून आलो त्या देशाच्या लोकाला त्या घालायला कपडे नाही, अशा अर्ध्या अंगावर मी आलेलो आहे, भेटायचं भेट नाही तर नको भेटू. पण आज देशाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला लोक परदेशात फिरतात, त्यांचे कपडे तुम्ही पाहिले असाल. ही विचारधारा आहे. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटते की ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये आम्ही गोष्ट वाचली, तुम्ही आम्ही या गोष्टीची चर्चा करतोय राष्ट्रपिताचा अपमान संबंधी, तर सगळी यंत्रणा शांत कशी बसते मला अजूनही आश्चर्य वाटतं. ह्या देशाचं संविधान ज्यांनी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, या देशात सांगितलं की या देशातील लोकशाही 4 खांबावर आहे, संविधानाची 4 खांबावर आहे. हे 4ही खांब आज गुलाम कसे झाले हाच मूलभूत प्रश्न देशातील लोकांना माझ्यासारख्याच्या मनात त्या ठिकाणी. कारण मूलभूत महात्मा गांधींनी लोक त्या ठिकाणी गुलामी संपली पाहिजे केलं. तुम्ही आम्ही सगळ्या ग्रामीण भागातून आलेलो आहे. 10 वाजता नंतर समजा डीजे वाजवतो म्हटलं तर वाजवू देते का? नाही वाजवू देत त्या ठिकाणी. कुठे रस्ता अडवतो म्हटलं तर ताबडतोब चलो अंदर. एखाद्या ग्रामपंचायत सरपंचानं कमी जास्त करून टाकला तरी ताबडतोब कलेक्टर अर्ज पटन नोटीस पाठवते आपल्याला. पण या देशामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, स्वतःच्या जीवाची राखोळी केली, ज्याला जगाने सगळ्या मान्यता दिली राष्ट्रपती म्हणून, राष्ट्रपिता म्हणून, राष्ट्रपिताचा अपमान होणारा या स्वतंत्र भारतामध्ये आम्ही गप्प बसत असेल, त्या देशाचे स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक बनून गेल्याचा मूलभूत अधिकार आपल्याला आहे का? प्रत्येकानं मनन करावं त्या ठिकाणी. एकीकडे सांगायचं राष्ट्र म्हणजे सगळं काही, देश म्हणजे सगळं काही, देशाच्या पुढे आम्ही बलिदान व्हायला तयार, मोठे भाषण करायचे, आणि देशाच्या राष्ट्रपिता संबंधी आम्ही त्या ठिकाणी काही उद्गार काढले तर मुख्यानं ऐकत बसायचं. आमच्या नेते राहुल गांधीने जी वस्तुस्थिती इतिहासाची खरी सांगितली सावरकरांबद्दल, तर प्रत्येक कोर्टामध्ये केसेस आहे त्यांच्याबद्दल. प्रशासन इम्युनिटी ऍक्टिव्ह झालं, केसेस टाकला त्यांच्यावर. वस्तुस्थिती सांगितली की ब्रिटिशांची माफी त्यांनी मागितली म्हणून सावरकरांना. त्यांच्यावर देशातल्या वेगवेगळ्या कोर्टामध्ये केसेस, देशाच्या पंतप्रधानाबद्दल काय बोललं तर केसेस. पण ज्यांनी देश घडवला त्यांच्याबद्दल बोललं तर गया सगळं यंत्रणा चुपचाप. कधी कधी मला असं वाटतं की देशामध्ये आता तुम्ही आम्ही जगणारे लोक आहे की आम्ही काही मृत अवस्थेत चालणारे त्या ठिकाणी लोक, असाच प्रश्न निर्माण त्या ठिकाणी. जिंदा लाश आहे कसं कधी त्या ठिकाणी. राष्ट्रपिताबद्दल त्या ठिकाणी वृत्तकार, सन्मान्य खासदार साहेब तुमच्या पार्लमेंटमध्ये ज्यांनी त्या ठिकाणी संविधान लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमानाच्या भाषा केले,
सत्ताधारी पक्ष एकही बोलाल त्याने म्हणतात अरे तुम्ही आंबेडकर आंबेडकर नाव घेता, इतका वेळ समजा प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं असतं तर देव पावला असता. हे महाबापाच्या बापा ज्या संविधानाच्या भरोशावर ते सभागृह बनलेलं आहे, त्या सभागृहामध्ये त्याच्या निर्मात्याची तुम्ही अपमान करा तरी देश गप्प राहते. कशासाठी? कुठं जाणार आहे तुम्ही सगळेजण? लक्षात ठेवा, असंच राहिलं तर हा देश गुलामीमध्ये जायला जास्त वेळ लागणार नाही. मग गुलामीमध्ये गेले तर सगळ्याला चटके भोगावं लागेल. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी पुन्हा ते दिवस दूर राहणार नाही ज्यावेळेस भिक्षा पात्र घेऊन आपल्याला त्या ठिकाणी करायला. आज दुर्दैवानं सगळी यंत्रणा, मला आज एक वर्तमानपत्राच्या एक सन्मान्य माणसाचा मी फोनवर बोलत होतो म्हणे तुम्ही उशीर केला. म्हणजे ठीक, आम्ही आंदोलन करण्यासाठी उशीर केला असेल, त्या गुन्ह्यासाठी आम्ही पात्र असेल तर मान्यच नाही गुन्हा केला. पण तुम्हाला आज माझ्या या माईकवरून सगळ्याला विचारतो, सगळ्या वर्तमानपत्रातल्या नागपूर शहरातल्या मोठे जेवढे आहे, काय जनाची तर मनाची ठेवा रे. तुम्ही या स्वतंत्र भारतामध्ये आज वर्तमानपत्र म्हणून चालवता, महात्मा ज्योतिबा फुलेचा वारसा घेऊन चालवता, आणि अशा देशामध्ये राष्ट्रपित्याचा समजा अपमान होत असेल तर तुमचं वर्तमानपत्र दखल घेत नाही. त्याच्या दुर्भाग्य काय असलं पाहिजे? गुलामी समजते का तुम्हाला? राष्ट्रहित समजते का? आणि आज अलीकडे मला एवढं सांगायचं आहे, खूप जास्त बोलण्यासारखं नाही. माझे सगळे काँग्रेसजन त्याच जे आलेले आहेत त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेस विचारधारा आहे. आणि एवढ्याच्याच भरोशावर त्या ठिकाणी आम्ही पुनश्च ते दिवस उभे करून टाकू की तुम्हाला या राष्ट्रपितापुढे नतमस्तक व्हावं लागेल, एवढा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो बनवून त्या ठिकाणी. पण आज काही गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आपण इथे थांबायचं नाही. हा राष्ट्रपिताचा अपमान असा राष्ट्राचा अपमान आहे. आणि ज्या देशामध्ये ज्यानं देश स्वतंत्र केला त्याला राष्ट्राचा अपमान, राष्ट्रपिताचा अपमान समजत नसेल कुठल्या यंत्रणेला, कुठल्या विचारवंताला, तर दुर्भाग्य आहे. त्यांच्या शिकवणीमध्ये कुठेतरी फरक पडला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आज तुम्ही आलेल्या सगळ्याचं मनापासून कौतुकच करतो. पण हा लढा थांबवायचा नाही. आणि उपस्थित सगळ्याला आज सांगून जातो, लक्षात ठेवायचं, हा दहशतीचा आणि गुलामीचा विचार ह्या देशातला आता शेवटची घटका घेऊन आलेली आहे. 2014 मध्ये यांनी भूल ताबा घेऊन आणलेला आहे. पण आता हे शेवटच्या घटकेमध्ये आहे. तुम्हाला लिहून सांगतो, 3 महिन्याच्या वरती 4थ्या महिन्यामध्ये हा दहशतीचा आणि हा विचार या देशामध्ये सत्ता दिल्लीची राहणार नाही आणि गल्लीची राहणार नाही. आणि त्यावेळेस मात्र ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारच्या विचारधाराला साथ दिली आहे त्याला ह्या देशाच्या जनतेच्या पुढे उत्तर द्यावंच लागेल. कारण ब्रिटिश गेल्यानंतर मग काही लोकांना या देशामध्ये उत्तर द्यावं लागलं. तो इतिहास आपल्याला विसरता येणार नाही असं अजून ह्या ठिकाणी खणकावून सांगतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथं आला त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि ज्या ज्या लोकांनी ह्यामध्ये सहकार्य केलं, ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं, त्या सगळ्याचं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद महाराष्ट्र.